पगार हातात येतो पण पुरत नाही, टिकत नाही. पगारा दिवशी फक्त ही एक गोष्ट करा, तुमचे नशीबच बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पगार होतो पण लक्षात येतं पुन्हा शून्यावर आलोय. तुमच्यासोबतही हेच होतंय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आहे पैसा घरात थांबवण्याचा एक गुप्त उपाय. नमस्कार मंडळी, आज आपण एक अत्यंत गुप्त आणि परिणामकारक उपाय पाहणार आहोत. पगार होतो, पैसा येतो, पण तो इतक्या वेगाने संपतो की महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच खिशात खळखळाट असतो. काहीतरी चुकतंय, पण काय असतं? सतत अशी अवस्था राहते का? तर ही वेळ आहे जागं होण्याची आणि फक्त एक छोटीशी गोष्ट सुरू करण्याची, जी महिन्याभरातच तुमचं नशीब बदलू शकते. फक्त स्वतः करून बघा, अनुभव तुमचाच असेल, बदल तुमच्याच आयुष्यात होईल. तुमच्या घरात येणारा पैसा का टिकत नाही? पैसा हा देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, पण लक्ष्मी टिकते तिथेच स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा असते. आपल्या घरात पैसा टिकत नाही याची अनेक कारणं असतात, पण ती केवळ बाहेरची नाहीत, तर आपल्या स्वतःच्या सवयी, भावना आणि ऊर्जेमुळेही होतात. सकाळी आळशीपणा, देवपूजेचा अभाव, आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ हे लक्ष्मीला नापसंत आहे. एका घरात पैसे भरपूर येतात पण कायम संकट असतात. याचा अर्थ पैसा येतोय पण निगेटिव्ह ऊर्जा त्याला थांबू देत नाही. पैसा थांबवणारा एक छोटासा उपाय. पगार मिळाल्यावर पहिल्याच दिवशी केली जाणारी एक दिव्यकृती. पगार मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा हा उपाय नक्की करा. एका तांब्याच्या पात्रात थोडं गंगाजल घ्या. गंगाजल नसेल तर साधं शुद्ध पाणी चालेल. त्या पाण्यात 3 लवंगा आणि 1 कापूर टाका. ते पात्र तुमच्या मुख्य घराच्या दरवाजाजवळ ठेवा आणि त्या ठिकाणी तुमचं थोडंसं लक्ष्मी मातेचं ध्यान करा. हे करताना एकच वाक्य मनात बोला, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात येणारा पैसा, माझं जीवन सुसह्य करा. तो पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा. त्या पाण्याने संपूर्ण घरभर ते पाणी शिंपडा. विशेषतः आर्थिक कागदपत्र ठेवलेली जागा, देवघर, किचन, बेडरूम इथे. आणि हे का प्रभावी आहे तर लवंग आणि कापूर ही दोन्ही गोष्टी शक्तिशाली ऊर्जेचे वाहक आहेत. लक्ष्मीला कापूर आणि लवंग अतिशय प्रिय मानले जाते. दरवाजाजवळ ठेवलेली ही कृती नकारात्मक शक्ती आत येण्यापासून रोखते. गंगाजल आणि मंत्र उच्चारामुळे तुमच्या घरात आध्यात्मिक स्पंदनं वाढतात, जे पैसा टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे. या उपायांचे 9 अद्भुत फायदे काय आहेत? तर एका महिन्यात दिसणारे बदल कोणते आहेत? पगार संपण्याची गडबड कमी होते. घरात पैशाच्या बाबतीत अचानक शांती जाणवते. गरजेच्या वेळी पैसे उरतात. आधी कधी होतं का असं? कर्जाचा भार हळूहळू कमी होतो. पगार येणाऱ्या दिवशी घरात समाधान असतं, टेन्शन नाही. संपत्तीची ऊर्जा घरात स्थिर राहते. मन शांत राहते. निर्णय चांगले होतात. भांडणं, वाद, चिंता यामध्ये घट होते आणि अचानक काही नव्या संधी निर्माण होतात. नशिबाची दारे उघडतात. हा उपाय करताना 5 आवश्यक गोष्टी लक्षातच ठेवा. हे उपाय फक्त पगाराच्या दिवशीच करा. उपाय रोज करू नका. उपाय पवित्र मनाने करा. फक्त पैसा हवाय म्हणून नाही, तर शांती हवी म्हणून देखील करा. दरवाजाजवळ ठेवलेले पात्र 15 मिनिटांनी उचलून त्याच पाण्याने शिंपड करा. कोणालाही सांगू नका की हा उपाय करताय, कारण नजर लागू शकते. हे करताना मोबाईल, टीव्ही बंद ठेवा. वातावरण शांत ठेवा. मानसिकता बदलली तर पैसा टिकतो. पैसा येणं हा केवळ कर्माचा, संधीचा किंवा व्यवसायाचा भाग नाही, तर ऊर्जेचा खेळ आहे. कोणताही उपाय हा पैसा घरात टिकवतो, कारण तो तुमच्या मेंदूच्या कार्यपद्धतीलाही सकारात्मक करतो. पगार मिळाल्यावर तक्रार न करता धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. याच मानसिकतेमुळे देव आपल्याला अधिक मोठं करण्याचा निर्णय घेतो. लक्ष्मी स्थिर राहते तिथे जिथे समाधान, नम्रता आणि सेवा असते. बघा, तुमचं नशीब बदलण्यासाठी तुम्ही कोणाचं हात धरायचं हे तुमच्याच हातात आहे. आज तुमच्या हातात एक अशी गोष्ट दिली जी फक्त एकदा करून बघा आणि स्वतःचा अनुभव
या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. हा उपाय कोणालाही सांगू नका, पण व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. कारण जग बदलायला लागतो एक अनुभव, एक विश्वास आणि फक्त एक कृती. पैसा मिळणं ही कला आहे, पण पैसा टिकवणं ही साधना आहे. हे साध्य होईल फक्त लक्ष्मी मातेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पगारानंतर हा एक छोटासा नमस्कार तिच्यासाठी करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळो असे नक्की लिहा. आणि हो, अशाच आध्यात्मिक रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.